नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। 1 जानेवारी पुन्हा नाहीच येईल, पण वर्षानं बस ते मरून जाऊ दे तुम्ही ते आता बस ते विषय हे अजून सोडायचं का ते धरायला का आता विठाल काय होतात तुमची अडचण काय दोघांची वर बसणारांची इमारतीचा पाया जर ज्ञानदेव आहे आणि खांब जर नाथबाबा आहे तर जगातली कोणती इमारत किती दिवस टिकेल तिच्या पायावर अवलंबून आहे। जितका पाया पॅक तितकं त्या इमारतीचं आयुष्य जास्त। या इमारतीचा पायाच ज्ञान आहे आणि ती इमारत किती भार सहन करेल हे तिच्या खांबावर अवलंबून आहे। जितका खांब पॅक राहील तितकी ती इमारत तो भार सहन करेल। मग इथं शांती नावाचा खांब आहे आणि ज्ञान नावाचा पाया आहे। ज्ञान जिचा पाया शांती जिचा खांब त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय। त्या इमारतीचा पाया खांब आहे आणि ज्ञान आहे आणि खांब हा भागवत आहे। आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी ज्ञान देव ज्ञान देव म्हणून एका आईने मुलाचं नाव ठेवलं ज्ञानदेव। ज्ञानच देव। व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स। विदाउट नॉलेज मॅन हॅज नो एनी व्हॅल्युएशन। माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे। तब्येत जास्त असल्यावर बुद्धी असतेच असं नाही। तब्येत जितकी जास्त असते तितकी बुद्धी कमी असते असं नियम आहे तो। म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतात। म्हणजे बुद्धी एखाद्याला बुद्धी जास्त असेल तर संपत्ती असेलच असं नाही आणि संपत्ती असल्यावर बुद्धी असतेच असं नाही। म्हणून बाईनं मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव। ज्ञानच देव ज्ञानच देव ज्ञानच देव। पुरावा 12वा अध्याय। अभ्यासाहून गहन ज्ञान ज्ञानाहुनी ध्यान विशेषाची 12वाचा अध्याय। जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी। जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान तिथं देव, देव तिथं ज्ञान। ज्ञानच देव। पण ते ज्ञान मिळवण्यासाठी भजन आहे। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। अर्थ लिहून घ्या। निवृत्त हो ज्ञान मिळेल। ज्ञान मिळवणं सोपं आहे। फायदा तुला मुक्ती मिळेल। तो देव एक आहे त्याचं तू नाम घे। त्या देवाचं नाव तुकाराम आहे। परत ऐका भजन गेलं डोक्यातून सगळं। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। अर्थ लिहून घ्या। निवृत्त हो ज्ञान मिळेल। ज्ञान मिळवणं सोपं आहे। फायदा तुला मुक्ती मिळेल। तो देव एक आहे त्याचं तू नाम घे। त्या देवाचं नाव तुकाराम आहे। उलट फिरा। साई बाजूला कर, साई बाजूला कर, खाली दूध आहे। राग बाजूला कर, आत विस्तव आहे। ढग बाजूला कर, वर आकाश आहे। तुझ्यातला अहंकार बाजूला कर, तू ईश्वर आहे। पुन्हा उलट फिरू तिथंच। लाकडात अग्नी आहे घर्षण कर, लाकडात अग्नी आहे घर्षण कर। दुधात लोणी आहे क्रिया कर, उसात साखर आहे प्रक्रिया कर। तुझ्या देव आहे साधना कर। फायनल। आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग देवाचे सगळ्यात लाडके भक्त नामदेव महाराज यांचा 4 कडव्याचा आहे। नामदेव महाराजांचा अभंग कीर्तनाला घेतलेल्या अभंगातला पहिला मुद्दा। अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना। कीर्तन सुरू झालंय आता। दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही। तोंड सोडून मिळून द्यायचं नाही। दाढीला हात लावून डोक्याला हात लावून तंगडेवर करा गुडघे फाकवा यायचं नाही। लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घर गाठवायचं। पण कीर्तनाला बसल्यावर दरिद्रवाणी बसायचं नाही आणि तोंड सोडून मिळून द्यायचं नाही। आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं। पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं नाही म्हणायचं। आपल्याकडे नाही लय उत्तरी हा लय उत्तरी
पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. इथं येऊन असं बसवतो तसंच मिळाला. मग याची काय गॅरंटी आहे? वाक्याने नाही का 3 गोष्टीची गॅरंटी नाही. 1, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2, शरीराचे इंद्रिय पुन्हा मिळणार नाहीत. आणि 3, दूध पाजणारी आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. सगळं मिळेल. शरीरातलं आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 1 जानेवारी पुन्हा नाहीच. येईल पण वर्षानं. 1 जानेवारी येईल वर्षानं, पण 2020 येणारच नाही. येईल पण 3020. तवर तुझी खानदान राहत नाही. संपला. आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाहीत. शरीराचे इंद्रिय पुन्हा नाहीत. केस पिकली न पिकली दररोज खाली कर पहिली नाहीत. नॅचरल थिंग्स आर नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसाने अतिक्रमण करायचं नाही. नाही म्हणजे नाही. केस पिकली दररोज खाली कर पहिली नाहीत. आंब्याला आंबे सीझनलाच येणार. तिथं सायन्स इज ए सायन्स अँड गॉड इज ए गॉड. विज्ञान ते विज्ञान आणि देव ते देव. तिथं कोणी आतापर्यंत डोकं लावायचं नाही. लावलंही नाही, लावायचंही नाही. तुम्ही म्हणाल आम्ही एज्युकेटेड आहे. सुशिक्षित माणसाला अक्कल असते असं गणित नाही. काही माणसं म्हणले तो माणूस फार सुशिक्षित आहे हो, उभ्याने जेवतो. त्याला मुळव्या द्या होती म्हणून उभ्याने जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला. काही म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही बायको. याला सुशिक्षित नाही म्हणायचं. मग सुशिक्षित कुणा सुशिक्षित कुणाला म्हणायचं? ऐका, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी चिंता बिंता काही करायची नाही आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. नाही लय उत्तर, हा लय उत्तर. माझं असं म्हणणं आहे, पटलं तर हा म्हणा. माझं असं म्हणणं आहे, या जगात देव सत्य आहे, संत सत्य आहेत, ग्रंथ सत्य आहे, जन्म सत्य आहे, मृत्यू सत्य आहे आणि ज्ञान सत्य आहे. यावर आपलं मत काय? बस. या जगात देव सत्य आहे. एक देव सत्य आहे. आहे का? आहे. बसणारी माणसं देव आहे का जगात? आहे. आहे तर बसलेल्या पैकी कुणी पाहिला नाही. पाहिला जर नाही तर नाही का? दळमळीत व्हायचं नाही तर मग ते चालत नाही आपल्याला. पाहिला जर नाही तर नाही का? उत्तर उत्तर उत्तर. रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4, व्हाईट ब्लड कॉर्पस्कस, रेड ब्लड कॉर्पस्कस. रक्ताला 4 गट आहेत, ए बी, ए बी आणि ओ. मग माझं असं तुम्हाला म्हणणं आहे, अन्नाचं रक्त तयार करतो तर हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. रक्ताला 2 पेशी आहेत, रक्ताला 4 गट आहेत. मग आतापर्यंत रक्त बनवायचा कोणी कारखाना का काढला नाही? उत्तर, अन्नाचं रक्त बनवतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. अन्नाचं रक्त जो करतोय तो दिसतोय का? नाही पण आहे, त्याचं नाव देव. देव आहे. एकाने सांगितलं पटलं नाही आपल्याला, नाही पटलं, त्याला दुसरं उत्तर. मी तुम्हाला देव आहेच म्हणायला येईल 2 मिनिटात. दुसरा प्रश्न, झाड लावलं, खाली गेलं त्या मुळ्या, वर आले ते खोड. हे बरे, खाली गेलं त्या मुळ्या, वर आलं ते खोड, खोडाला आल्या फांद्या, फांद्याला आली पानं, पानाला जवळ आली फुलं, फुलाला झाले 4 भाग, निडलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनाशियम. मग मी एज्युकेटेड लोकांना प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. एखादा म्हणेल क्रिया आहे, खालून वर, वरून खाली नाही, खालून वर. त्याला तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलंच कुठून? किती दिवस शाळेत जाय फळ,
शाळा काढणाऱ्यालाच कळणार नाही तर तुला काय वांग कळत आहे? नारळात पाणी आलं कुठून? नारळात पाणी आलं कुठून? उत्तर देवाची करणी. याचा अर्थ देव आहे. एखादा म्हणला येऊ शकतं पाणी तर चौथा प्रश्न, हत्तीनं जर कवट खाल्लं, हत्तीनं जर कवट खाल्लं ना, कवट म्हणतो आपण त्याला, ते कवट, तर हत्ती कवट जर खाल्लं हत्तीनं, तर हत्ती दुसऱ्या दिवशी ते कवट जसंच्या तसं टाकतो, फोडीत नाही. हत्तीच्या तोंडात जर कवट गेलं तर हत्ती कवट फोडीत नाही, पण आतला गर खाल्ल्याशिवाय राहत नाही. शंका असल, हत्तीला कवट चार, दिवसभर त्याच्या मागे हिंड, शेण पडलं का पाय कवट घेऊन ये. आतला गर खाण्याची किमिया. आता एक वाक्य सांग मला, शाळा तुम्हाला बाहेर शिकवते पण संत देव तुम्हाला आज शिकवतो. सापाच्या पिलाला जन्मल्याबरोबर पळायचं शिकवलं कोणी? सापाचं पिलू जन्माला आलं का लगेच पळतंय, कारण सापाची आई पिला जन्माला येताना रस्त्याने पळत चालते आणि पिलं मागं पडलं की ती जागेवर फिरते आणि जेवढे पिलं खाता येतील तेवढी खाते ती. त्याची आई ती पिलं खाते. मग जन्मल्या जेवढी पिलं पळाली तेवढी वाचली. जी निवांत जाऊ म्हणली खाली, पण जे पाहू बा उद्या ग्रहपाठ करू, ग्रहपाठ लिहू उद्या रविवार आहे, शनिवारीच का लिहायचं ग्रहपाठ, शाळा सोमवारी आहे ना, मग पाहू उद्या 11ला पेपर आहे, काम तरी काय करायचं, फक्त कॉप्याच फाडायचं आहे ना. पहाटी उठून फाडू, आकृत्यावरच्या खिशात जोड्या लावा मागच्या खिशात, आणि पर्याय निवडा पुढच्या खिशात ठेव. असे जे म्हणले ते मेलेच. जे म्हणले आजच ग्रहपाठ करू उद्या दुसरं वाचू ते वाचले. मग सापाच्या पिलाला पळायचं शिकवतो तो देव. आता एखादा म्हणेल हे उदाहरण पटलं नाही. हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे, पेशंट आहे, मरणारे पेशंट. आता त्याला सांभाळणारा त्याच्याजवळ उभा आहे, पण ज्याचं जातंय त्याला सांगता येईना माझं हे जातंय, आणि जो बसलाय त्याला दिसणं याचं काय चाललंय. मग मरताने जातंय ते दिसत नाही, पण ते चैतन्य त्याचं नाव देव आहे. उद्या बाळ जन्माला येणार, आजच आईच्या स्तनात दूध तयार आहे. मग एखादा कमकुवत मेंदूचा म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला प्यायला पाहिजे. बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, बाळा. आता फायनल झालं. देव आहे, देव आहे, फायनल. आता उत्तर पाहू आपण. देव आहे हे फायनल झालं, पण कुठं आहे? कुठं आहे? या जगातल्या चेतनामय वस्तू जेवढ्या आहेत तेवढ्यांमध्ये देव आहे. गायीमध्ये चैतन्य आहे, म्हशीमध्ये चैतन्य आहे, तुमच्या माझ्यामध्ये चैतन्य आहे. मग आता टाळकरी, इनेकरी, चोपदार, महाराज बी रस बसलेले, दिंड्या काढणारे, एका दिंडीच्या 2-2 दिंड्या करणारे. हा ना, आता उद्या परवा निघतील. चलो हा त्रिंबक. एखाद्या नुसतं म्हणलं ना टाळ नीट वाजव, मला म्हणलं तू दिंडी गेली उडत दुसरी दिंडी. या दिंड्या वाढल्या म्हणजे भजने नाही वाढले, टोळ्या वाढल्या. अजून 4-5 वर्षानं ह्या दिंड्यावाल्यांवर इतके वाईट दिवस येणार आहे, एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल या
माणसंच नाही. एक तर दिंडीत जाणाऱ्यांची संख्या पहिल्यापेक्षा कमी झाली आणि दिंड्यांच्या टोळ्या मोकार झाल्या. भजने वाढले नाही, पार्ट्या वाढल्या. आता सगळ्या टाळकऱ्यांना, इनेकऱ्यांना, चोपदारांना, महाराज बिराज कोणी असलं बसलेलं तुम्हाला प्रश्न आहे, सावध राहा. म्हशीमध्ये चैतन्य, माणसात चैतन्य, म्हणजे देव चैतन्य रूपाने प्रत्येकात आहे. मग मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव माझाच अंश आहे, हे वाक्य कोणाचं आहे? देवाचं. आजारी तुम्ही नाही, देव मग बोलत जायचं. मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे, हे वाक्य कोणाचं आहे? देवाचं. मग प्रत्येक जीव जर देवाचा अंश आहे तर जीव देव का नाही? डोक्याला ताण द्यावा लागतो. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कव्हरी चॅनल, ते शोधच लावायचा त्याला. जीव देवाचा अंश नाही का? आहे. मग हा जीव जर देवाचा अंश आहे तर हा जीव देव का नाही? करेक्ट. ऐका, का नाही? हा देवाचा अंश आहे पण हा जीव देव का नाही? तर ह्या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. मी देव आहे. देव तुम्ही मी जर देव असतो कशाला दुधात पाणी घालीन, कशाला बांध कोरीन, कशाला जुगार खेळन, कशाला चिंगळ्या खाली घालून गोण्या टाचील, कशाला राणीला गुल्ल्या दाखीन, कशाला डीजे पुढे नाचल, 31/12 पेतो आणि 1 तारखेला शुभेच्छा देतो ना, आलाय का? अजून काहींच्या चड्डे वल्ले रात्री की नालायक बापाच्या आवला भिकार पैदा होईल महाराज. उगत आता उगच आपण पराक्रम केला नाही तर नाव लिहायला ठोदा परवडत नाही. 31/12 केक ठेवतात, केक च्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. नालायक आवला. आणि तेच सकाळी म्हणतात नवीन वर्षात चांगलं वागायचं. त्या बापाला भोंगळा करून हल्ला. मोटरसायकल चालत तर कुत्र्याला लात आणते. त्याचा बाप पिसाळलेला होता. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ. वन साइड भांडंग बघला तर कुचिड्या नालाय का अंडरपॅनला वा झाल्या काय खाजी तिंडा देते. इडी आवलात नाहीत काय नाही. येताना आईला तरास, शाळेत गुरुजीला तरास, लगीन केलं सासरवाडीला तरास आणि मी आला कावळ्याला तरास. काय उपयोग, काय उपयोग त्याचे? काय उपयोग नाही. चला थोडं पुढं करंट लावून दिलाय तेव्हा. जीव देव का नाही? उत्तर, जीवाला मी देव आहे याचं बोला जा, याचं ज्ञान नाही. फायनल ज्ञान नाही म्हणून तो देव नाही. मग ते ज्ञान संतांशिवाय येणार नाही. मग संतांशिवाय येणार नाही तर संत कोण? 12 वर्ष शून्य. आणि कधी धनाटायचं? जी माणसं गरिबीतून मोठी होतात ती मोठीच होत राहतात, आणि जी श्रीमंतातून नालायक वागतात भिकारीत होतात. तुम्ही कोणाचा नियम पहा. झोपडीवाल्याच्या स्त्रीला जर बाळ झालं तर त्याला एकही खोट राहत नाही. बंगल्यात जर पोर जन्माला आलं पाहत नाही. महिला मंडळ सुनबाईला 3रा महिना लागला, चेक करून आणली. चेक करावं लागते. थोडस हे करून घेतलं म्हणून पुढे सवय लागली तिला. आता चेक केली. आजीबाई म्हणली आता ठेप ठेवा त्याची, काम कमी करायचं, जिना चढायचा नाही, लिफ्टनच वर जायचं, जास्त काम करायचं नाही, भारीतलं खायचं, असं भात पिठलं असं खायचं नाही. मग बोंबील, सुकट, अंडे, अंड्याच्या पोळ्या, नळ्या, रस्सा पिळून, लिंबू पिळून रस्सा, भाकरी चुरून खांड. तिनं पिठलं खायचं नाही, पिठल्यानं पोर येडं होईल. पिठलं खायचं नाही, तिनं फक्त भंगार भुंगार खायचं. मग तिचा 7व्या महिन्यात डोळे झाले. अख्ख्या गावाला जेवण डोळ्याचं. डोळे जेवण झालं. तिला बाळांपणाला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं. अख्खं घर हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर एकदम तज्ञ. डॉक्टर म्हणले आडवं आलंय, येऊ द्या. आडवं उभं पण येऊ द्या. आलं.
16 टाके पडले, 90,000 रुपये डॉक्टरचं बिल झालं. चेकिंग केल्यापासून तर सिझरिंग करेपर्यंत किती? 90,000. त्याच घरात मांजर होती, तिला डोहाळे नाही, पोटाला अन्न नाही, सोनोग्राफी तिची कोणी केली नाही, तिला 4 पिलं झाली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, दोघांमध्ये देखणं पोरग कोणचं? मांजरीचं. तिचं डोळे जेवण नाही. बरं, तिला पोटाला अन्न मिळालंच असं, पण एक आयडिया आहे का? मांजरीच्या पिलाला जर, मांजरीला जर पिलं झाली तर त्या आईच्या जिभेत इतकी ताकद आहे महाराज. त्या आईनं जर जीभ बाळावरून फिरवली तर किती बाळ सुंदर दिसतात, ही त्या जिभेच्या ताकदीत आहे. काय ताकद आहे मांजरीच्या पिलाच्या जिभेत, आईच्या जिभेत. मांजरीचं पिलू जर घरात फिरायला लागलं तर कसाही माणूस असो त्याला उचलून घेऊ वाटतं का नाही? पांढरं शुभ्र जर पिलू असेल त्याच्या पाठीवर हात फिरावं लागतं. काही लहानाले पोरं तर त्याला मांडीवर घेतात, जीव घालणार, इतकं ते पिलू देखणं दिसतं. आणि त्याच्या आईला डोळे नाही, इंजेक्शन नाही, गोळ्या नाही. बरं, पोटाला अन्न आली फिरून तर, पर तिच्या बाळाला आईचं स्तन कुठे दाखवावं लागलं नाही. पिलं आंधळी होती पण दूध पिली. 4 घरं फिरून आली का पाय पसरून देणार. 4 स्तनाला 4 मुलं मनसक्त पेणार. बरं, मुलं इतकी गोरी गोमटी, डाग नाही कुठं डाग. दातात धरायचं, 7 घरं फिरवायचे, पुन्हा त्याच घरी जायचं, दूध पाजायचं, निघून यायचं. काय ठेपे. आपलं बंगल्यात जन्माला आलं, 90,000 खर्च, कुपोषित झालं. इकडं आलं पुढं, इथं गेला आत. त्याची आई म्हणली माय वाघाला पिलू झालं. मांजरीच्या पिलाला कोणतंच ट्रीटमेंट नाही, देखणं पिलू. कुत्रीच्या पिलाला तर कुणीकडं आलंय, कुणीकडे गेलंय, पण कोण सांभाळतो? त्याच्यापेक्षा तर एक प्राणी असा आहे, फक्त अंड्यावर बसायचं. अंडे खाली ठेवायचे आणि तिने फक्त अंड्यावर बस. फोडलं का पिलू, फोडलं का पिलू, फोडलं का पिलू. बरं, शिवाय पिलं भंगार भंगार नाही, देखणी पिलं का? तुक प्रमाण किती सुंदर आहे. अरे, सकळ जीवांचा करीतो, अरे अख्ख्या जगाला तो सांभाळतो, त्याचं नाव देव आहे. पुसितो जगासी एकला तो, पुसितो जगासी अख्ख्या जगाला एकच पुसित. आपलं येडं म्हणतं हलकट आहे तू, हलकट. काय आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. अरे तुझ्या बापाला जर जमलं नसतं काय, अरे लाकडातल्या किड्याला तो सांभाळतो, गाळातल्या बेडकाला तो सांभाळतो, काशीतल्या गुचिड्याला तो सांभाळतो, आणि खडकातल्या बेडकाला सुद्धा. कधी गायकवाद कुणी जन्मंडपवाले, माग सिटीवाले, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे, बेवडे बिवडे, जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं. शाळेला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं. हे दारुडे बिरुडे, पुढारी फाडारी, बेवडे बिवडे, मटक्यावाले, आकडेवाले, प्रियशीच्या भावाचा मार खाणारे, बापाला धोका देणारे पोरी, पळून जाणाऱ्या पोरी, गायक वादक गुणजन मंडपवाले, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साईबाबा पालखी सोहळ्याच्या 12व्या वर्षाच्यातल्या 1 जानेवारीला. आता 1 जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता, इथं नवीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होतंय. नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही, आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला. ते आता आपल्याला काय झालंय, दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली, आपलं नाही. आपल्या अवलादी गुढी पाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही, आणि रात्री 31/12ला चिकन विथ बेअर. हलकट क्वालिटीच्या अवलादी. जेवढे जेवढे रात्री पेलते
ते पुढच्या 31/12ला नसणार हे ध्यानात ठेवा. नसणार त्या अवलादी, तुम्ही कशावर लिहून घ्या. आणि असले तर असे असणार असे कुबड्या काबड्यातच जाणार ना. आलाय कसं भिकार बापाची पैदास नाही. तुझ्या बापाच्या दाव्याला पे ना बघू फेतो का ना. आलायक नाही तर अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्यानात ठेवा. तुमचं 31/12 फक्त पिऊन साजरं होतंय. आमच्या नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय. वा वा. अरे आमच्या नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय. वसंत ऋतू येतोय, आंब्याला बहर येतोय, झाडाला पालवी फुटते, लिंबाला बहर येतो. आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होता तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू होतो. आमचं वर्ष गुढीपाडवाचं आहे. अख्ख्या गावात गुढीपाडवाला डिजिटल लावा, अख्ख्या घरांवर झेंडे लावा. कारण त्या दिवशी आमचा राम वनवासातून आला तो दिवस गुढीपाडवा आहे. पांडवांचा अज्ञातवास संपला तो दिवस गुढीपाडवा आहे. आणि शालिवान शिके संसार सुरू झालं ते गुढीपाडवा आहे. आमच्या अवलादी गुढीपाडवा करणारच नाही. रात्रीच का ना निमेंचे अजून डोळे तारकाटेले राहतात. म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ झाले नाही. टाईट पाहत आहेत बाबा. त्याला वाटतं बाबा पेल आहे का काय काय. पण वाटलं होणार यांचं, त्याच्यात काय वाटलं. आपण तुम्ही आतापर्यंत 25 वर्षाचा इतिहास पहा. इंदुरीकरचे वाक्य खोटे ठरले कधी? तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंदुरीकरचं खोटं ठरलंय. हे जाण खुब्यात जाणार, चमड्यात जाणार, वाकडे तिकडे होणार, गो मिळणार यांना इथे. बायका मिळणार नाही. बायका का रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसला. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येणं काय. याशीच गणपती बुडवाया. बांग 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 मुतलं चेंडी. आता हसाल रे, आता हसाल. पण इंदुरीकर मरणला, हे मरणार नाही 25 वर्ष. पण पाया पडून सांगतो, वर्षातला पहिला दिवस आहे, सायंकाळची वेळ आहे. तुम्हाला आपली कधी आठवण येणार ध्यानात ठेवा. हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ द्या, आता तुम्हाला राग येणार आमचा. आता इंदुरीकरला तुम्ही शिव्या द्या, घोडा लावा, मागं पुढं लावायचा, थोंडाव लावा, टिंगड्या करा, कॉमेंट्स करा, पण तो म्हणतो ते सत्याचे. तुमचं काय मत आहे? आता तुम्हाला राग येणार. आता तुम्ही घोडा लावा, मला मागं पुढं लावायचा, थोंडाव लावा, कॉमेंट्स करा, टिंगल्या करा, काही करा, आमचे बाप काढा, काही करा, पण सत्यच ठरणार आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका पोरांनो. या 4 वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे. आपण विचार करीत नाही. एवढं केरळवरून आलंय, केरळवरून. त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का, त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही, ती पंक्चर काढून हवा भरतय. त्यानं हायवेला गुंठा घेतलाय. हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर. आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतोय. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही. झाडाला पाळं घालणारा माणूस आहे, वृक्ष मित्र झालाय. कोणत्याही मंदिरातल्या देवानं घाव सण केल्याशिवाय तो देव होऊ शकत नाही. जो दगड घाव सण करील तो देव होईल. 100% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देते बा. इंदुरीकर दारू आणला लय वाईट बोलतो, आम्ही त्याच्या बापाची पेतो का? माया बापाने तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का?
बरं तुम्ही पेल्यानं माझ्या बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे. आता राग येईल तुम्हाला. एमेन बेमे कोण खात नाही, कोण खात नाही. 11वीला गेला टोणगे आता शिकतो. मिसळून फुटलं नाही तुला भंगरी. तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे पिळून नेसत हो तू. दरिद्री 9वीचं क्वार्टर आणतंय. 9वीचं 15चं आहे, 15चं 9वीचं म्हणजे 15चं आहे. इतकंच आहे खबर भांड. टाईट बात आहे बापा कधी. ते बापाला म्हणतंय तुझं कमी, तुझं कमी. मग तुझ्यात माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग विचार तुझ्याला. आता आम्ही दोघं सोडून तो कोणाला माहित नाही. 11वीला एवढंच आहे, 17चं आहे. बापाला काय म्हणते माहिती का? काय केलंय माझ्यासाठी? आता त्याने केलं ते सांगायचं का? तो म्हणला मारली जखम्या. मग आता काय करेल? आता हसा रे, आता हसा. फक्त सांगा जाऊ द्या. इंद्रिकलला हलकट म्हणा. एक विनोद आहे का? अरे ए बाप मुलाचा खांदेकरी झालाय. 10वी 12वीच्या पुढचे टोनगे नीट आहे का? तुम्हाला वाटतं आम्ही 10वीला आणि 12वीला? कुत्र खात नाही 12वीला. कोण खात? एम.ए. फिमे याडपटा. BA BEd चिंगळ्या निवडीत आहे. MA BEd बाग छाटीत आहे. खात कोण भंगरी तुला? आठवतो बाप दारूचा ग्लास तोंडाला लावल्यापूर्वी आठवतो बाप की ज्यानं बनेन मळाला तर पलटी करून घातलाय तो बाप आठवा. ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून मुलगा मोठा केलाय तो बाप आठवा. का जपा बापानं मुलाची फी भरायची म्हणून शेळ्या विकल्या. शश्वजकाचा फुटलेल्या बापाकडे संध्याकाळची वेळ होती महाराज. शश्वजकाचा फुटलेल्या बापाला दोघांनी उचललं, स्पर्शाला केलं. 24 वर्षाचा तरणा भान पोरग्याचा दारू पिऊन मेला होता. शश्वजकाचा फुटलेल्या बापानं मुलाचा चेहरा ओळखला. सर्व झालं जाती बापाच्या हातातली गाठी गाली बनली. थंडगारा बाप कापती शिकाली बसला. 24 वर्षाचा तरणा भान पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं. आग लागली प्रेताला. स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली महाराज. पोराच्या तोंडात बापाने पाणी ओतलं. आग लागली प्रेताला. आणि पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली. बापानं गुडघ्यात गुडकं गुंतवलं आणि बाप पागल झाला. पागल. अरे आपल्या नालायक व्यसनानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेले काय वाईट प्रश्न. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा मा दारुड्याला इंद्रिकरला वाईट बोलला, फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळ तुला काय भानगडे. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पर्याला ओपन चॅलेंज आपलं. ओपन ओपन भंगरी ओपन. ज्यांना लय लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा असेल ना, किडा, फक्त तुझ्या बापाची इस्टेट तुला सोडायची ना, आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवायची. बस वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोग घे पिस्तूल आहे. अरे तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो? तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा मंडपवाले सगळे कीर्तनाला जमलेल्या मंडळीला धन्यवाद. आणि आजच्या साई पालख्याच्या 12व्या वर्षाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत काय चाललं होतं त्याच्यापेक्षा ह्या माणसाने एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम 12 वर्षापासून केला. याला 3च कारण. माणसाचं प्रारब्ध उत्तम पाहिजे, प्रयत्न चांगले पाहिजे, आणि कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. माणूस आयुष्यात कधी मोठा होत नाही. कोणी उठायचं आणि काही करायचं बापाची पेन नाही. आणि म्हणून ह्या माणसाच्या प्रारब्ध उत्तम आहे, प्रयत्न चांगले आहेत, आणि कोणाचा तरी आशीर्वाद आहे. आणि तो 12 वर्ष आशीर्वाद साईबाबांनी त्यांना दिला. त्यांच्या
त्याच्यामुळे एवढे लोक सोहळ्यात, ही तरुण मंडळी सगळी मंडळी 5 दिवस चालत गेली आणि एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम केला, तप घडलंय. आता ऐका, म्हणून या साई भंडाऱ्यातल्या कार्यक्रमाला पहिलं वाक्य सांगतो आज. तरुण मंडळी, महिला बिला, पोरी सोरी, अपयश जीवनात किती येऊ द्या, खचून जाऊ नका, एक दिवस यश येणार आहे. हे इंदुरीकरचं वाक्य आहे. पटलं का म्हणा? अपयश आला ना येऊ द्या, पण जर खचून जाल तर मराल आणि प्रयत्न कराल तर यश सापडेल. लहानाने पोरं टाळ करी, टाळ चुकला, एखादा म्हातारा त्यांना बोलला, सण करा, चांगले टाळ करी वा. पखवाज शिकायचंय, लोकांनी अपमान केला, करू द्या. लोकांनी नाव ठेवू द्या. लोकांनी पखवाजावरून उठू द्या, ध्येय सोडू नका. एक दिवस तुम्ही मृदुंग सम्राट व्हाल. क्या बात. शाळेत डोकं चालत नाही तुझा, ग्राउंड मध्ये जा, चॅम्पियन हो. कॉलेजमध्ये तू चाललोय ना, शाळेत भेजा खराब आहे ना तुझा, वर्गात डोकं चालत नाही ना, ग्राउंड मध्ये जा, क्रिकेट चॅम्पियन हो, कराटे चॅम्पियन हो, बॅडमिंटन चॅम्पियन हो, व्हॉलीबॉल चॅम्पियन हो. काहीतरी शिक. नाही खेळायचं का तुला? व्यायाम कर, तब्येत बनव, पोलीस भरतीत जा. नाही जमत ते दुकान टाक, नाही जमत गारीक, काहीच जमत नाही जागा मोकळी कर, दुसऱ्याला जगू दे, निघ. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही, लोकांची नावं संडासात लिहितो फक्त कॉलेजच्या बसल्या. संडासात लिहितो अमकीशी लफडे आहे, वाचणारा गाढव आहे आणि त्याचाच बाप जातो, ही माझीच औलाद आहे. व्यायाम करा, व्यायाम करा. एक दिवस नाही पोलीस जरी झाले तर महाराष्ट्र केसरी व्हाल, नाहीच महाराष्ट्र केसरी झाले पैलवान तरी व्हाल. पण एक वाक्य सांगतो तुम्हाला, चांगली केलेली गोष्ट अजून जगात कधीच वाया गेली नाही, कधीच वाया गेली नाही. 4थी 5वीला तुम्ही स्कॉलरशिप देत राहा, शिष्यवृत्ती परीक्षा देत राहा, नापास झाल्यानं फरक पडत नाही. MPSC द्या, 3 याला ना 5 याला नापास व्हा, काय फरक पडत नाही. पण 5व्यांदा जर MPSC पास झालात, लाल दिवा आहे, दरवाजा उघडायला माणूस आहे. तालुक्यात ताब्यात आहे, तहसीलदार आहे, तू सिक्युरिटी आहे, तुला बंगला आहे, झेड सुरक्षा आहे, रिलॅक्स. मग अभ्यासच कर ना. मी शेकाडीतून लग्नात नाचतो नालाय का, आणि मा स्वप्न तहसीलदार व्हायचे. अरे भांगरी, तू काहीच होऊ शकत नाही. आणि त्याला विचारलं अभ्यास खरी करीत नाही. तुझा अभ्यासावर दुर्लक्ष झालं, काय झालं रे? तिचं जसं दुसऱ्याशी जमल्यासारखं वाटलं नाही, जिंदगी आपली बरबाद झाली. ती माझी नाही ना, कोणाची नाही, अशी 3 जण म्हणत होते, तू 4था आहे, तिने व्हावं कोणचं. अरे पुरीसाठी मरतो का शेंबड्या? भंगरी, शीर सलामत तो पगडी 50. पुरीसाठी मरतो का? लिहून ठेवा. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? प्रियशी साठी मरतो का नालाय का? पोलीस भरतीला गेला, 3 इंच छाती कमी पडली, घरी आहे, व्यायाम कर, पुढच्या भरतीला सिलेक्शन होशील. त्यानं गो खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. पोलीसही नाही ना आम्हालाही नाही. काम करा, विनोद समजू नका. जेवढी माणसं जगाच्या नकाशात मोठी झाली ती गरिबीतूनच मोठी झाली, फक्त प्रयत्न सोडले नाहीत. SP झाले, PS. अरे पोरगी SP आहे, पोरगी SP. 150 पोलीस आहे तिच्या ताब्यात. पोरगी SP आहे, पोरगी. आणि हे 3 वेळा 12वीला बसलो. आणि काय झालं रे? आपला विषय नाही, तो विषय काय? फाशी घेतो काय जगतो, हलकट क्वालिटीचा. सावध व्हा. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य ध्यानात ठेवा, अपयश येऊ द्या, प्रयत्न करीत राहा, यश येणार. काय मत आहे तुमचं? बरोबर. न पडता सायकल शिकलेला कोण आहे?
कोणी नाही. पडल्याशिवाय सायकल येऊ शकत नाही. तोंड वाकडं केल्याशिवाय दारू आत जाऊ शकत. म्हणून तर दारुडे दुकानातून येताना असे येत असतात पा. मी नालायक आहे, मी नालायक आहे, मी नालायक आहे. त्याचं तोच नाही नाही. सायकल पडल्याशिवाय शिकू शकत नाही. यश अपयशाशिवाय येऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं? मागच्या कीर्तनात पहिलं फायनल झालं. 12 वर्षे बोर साहेबांनी ही तपश्चर्या करून साईबाबा प्रसन्न करून घेतला ना. आपण फक्त चांगलं वागायचा प्रयत्न करा. आणि आता काळ बदललाय, दिवस चांगले आले. 10 वर्षापूर्वी महिला मंडळ, 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मुलगी स्त्री फक्त चूल मूल एवढीच होती. शेळ्या वळायच्या, भाजी खोडायची, भाकरी करायच्या, गौऱ्या थापायच्या, शेण मारायचं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी SP आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी आमदार आहे. आणि याला हे दोनच माणसांची पुण्य आहे. एक ही दोनच माणसांची पुण्य आहे. एक आई वडील आणि 2 सरकार. महिलांना भरगच्च अधिकार सरकारनं दिले आणि तुमच्या बापाने तुमच्यासाठी हाडाची काढ केली आणि तुम्हाला शिकवलं. पण पुरीने ह्या 2-4 वर्षात इतकी लाज सोडली. बरं, पुरी इतक्या बिंडोक झाल्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरानो प्रेमच करीनो. एकदम भंगरी पोर, त्याच्या बगलात उचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. हलकटपण. कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी. और नवरदेवा संघ कलवरी आली ना, आचार्य संघ गेली हो. तो आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या हात लंगर तुटला. काय करता? कुणावरही प्रेम, कुणावरही प्रेम. आणि सध्या एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा, एक प्रकार एवढ्या सगळ्यात जास्त झालाय की बुवा अल्पवयीन मुली पळून अल्पवयीन मुली पळून नेल्या जातात, अल्पवयीन पळून नेल्या जातात. अशा बऱ्याच तक्रारी आहे. आणि जनरली आपण मुलांना दोष देतो. मुलांना, याला मुली सुद्धा थोड्या फार फॉर आहेत. तुमचं काय मत आहे? बरोबर. 15 वर्षाची मुलगी आहे म्हणजे तिला अक्कल नाही का हे पोरगा आपल्याला फसवतोय? काय झालं, मुलींच्या बाजूने कायदा गेला आणि पैसे मिळतात अल्पवयीन बलात्काराला. तो परत मिळालाच. आता कायदा कडक झालाय. जो त्याचा तर रिमांडच निघाला, त्याचा ना विषय. पोऱ्यांचा गेम जवळजवळ झाला. आणि पुरीनी काय केलंय महाराज, मूर्खासारखं कोणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. हलकटावाने आपलं कोणावर प्रेम. आम्ही एका वर्गात होतो ना, पेपरला गेली आलीच नाही, मग का निकालच घेऊन येते काय काय नाही. आणि पुरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. कारण मला गॅरंटी, तुम्ही माझं ऐकू शकत. तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. फक्त बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो सगळ्यांना, माझं कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ही भाषा विनोदाची आहे का? बोला. हा टाइमपास आहे नाही. पोरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो, 100% पोरी इंद्रिकरला शिवाय देत्या. बा आम्ही कसाही भांग पाडू, कसे कपडे घालू, कोणचा हात धरून जाऊ, त्याच्या काय बापात जात. मग बापाचं नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलीवर भाषण करून बापांवर भाषण करून जमत नाही, बापांवर व्याख्यान करून जमत नाही. त्याला बापाचं हृदय लागतं. काय मत आहे? एका बापानं मुलीसाठी काय केलंय, जरा डोक्याला मुंग्या येतील तुमच्या 2-3 मिनिटात. आहे का पुरी सुरी थोबाड फोडून टाकले पाहिजे यांच्यावर. तर कोणीकडं थोबाड, कोणीकडं कोणावर. आणि प्रेम करायला खर्च नाही ना.
पोरे मोबाईल घेऊन देतोय का सिम पोरग टाकितोय, गाडीला पेट्रोल पोरग टाकितोय, पॉकेट मनी पोरग देतोय. रिचार्ज पोरग मारित आहे. अनुभवाशिवाय बोलत नाही. रिचार्ज पोरग मारित आहे. मग तुला काय फक्त तोंड बांधून त्याच्या मागे बसायचं एवढंच. आता हसाल रे विनोद्या करा प्रेम. फक्त पोरी नाही वाक्य सांगा. आता बोलूनच टाकतो. जाऊ द्या सणासुदीचे दिवस मला काही शेर द्यायचे द्या. तुम्ही पार जेवढ्या शिवाय येते ना तुमच्या तोंडात तेवढं द्या मला. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पोरीनो. हा बिचारा एवढा समाज आहे, मी यांच्या मुलासारखा आहे. पोरीनो फक्त मला एक उत्तर द्या. आयुष्यामध्ये तुमच्या बापानं असं काय पाप केलं की तुम्ही त्याची प्रतिमा समाजात खाली करवली? एवढंच उत्तर द्या. जा पळून आज जा. कीर्तन संपल्यावर मेसेज टाका. जा. चंद्र आहे साक्षीला. चंद्र आहे. जा आज जा. पण एक वाक्य सांगू पोरीनो. जा पळून तुम्ही. आयुष्यभर त्यानं हाताला घड्याळ घातलं नाही हे त्याचं पाप आहे. बनियन म्हणाले तर त्यानं पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला मोठं केलं हे त्याचं पाप आहे का? आयुष्यामध्ये त्याला तुम्ही गल्लीनं वर मान काढायला जागा ठेवली नाही का? त्याला गावातून पाहुण्यातून जायला जागा ठेवली नाही? पोरीनं तुमचा जन्म नव्हता झाला. तुमचा बाप व्हायला निघला ना पोरीनो. तर तुमच्या बापाला फक्त कौलाचं घर आलत रे पोरीनो. कौलाचं घर आलत. त्याच्या बायकोनं डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ केला पोरीनो. गाळ डोक्यावर दगड वागून दोघांनी घर बांधलं पोरीनो. आणि तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. का हसला माहितीये पोरीनो तुमचा बाप? तुमचा जन्म झाल्यावर तुमचा बाप का हसला माहितीये तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला मरताना सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली तर तू नशिबान असशील. त्याला तुमचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईची आठवण आली. पोरीनो तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या. अशा इतक्याच होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची माहिती पोरीनो तुम्हाला आंघोळ? तुमची आई पाय पसरायची, पायावर तुम्हाला पालतं झोपवायची आणि 2 बादलीत पाणी घ्यायची. तुम्ही रडल्या तर गार टाकायची आणि हसले तर गरम टाकायची. एका हातानं 2 तांब्यात पाणी, एक तांब्या. हा बाप आईच्या हातात बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा. पूर्ण तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची आणि फडक्यात गुंडाळून झोळीत टाकायची. तर तुमचा बाप झोळीच्या दोऱ्या ओढायचा आणि आई भाकरी करायची. 2 जण गरम भाकर खायची, झोका द्यायचा. पुरीनं तुम्ही बोलायला लागल्या तर तुमचा बाप बोबड्या बोलत होता. तुम्ही चालायला लागल्या तर तुमचा बाप वाकून चालत होता. आणि पुरीनं तुम्ही रडायला लागल्या ना तर हा बाबासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा. गुडघे आणि हात खाली टेकून घरात घोडा व्हायचा. पोरीनं घरात घोडा व्हायचा. बाप घोडा व्हायचा आणि पोरीला पाठीवर बसवायचं. तर सांगा पोरीनो, पोरीनो तुमचे पाय त्याच्या पोटाला लागत होते रे पोरीनो. पोटाला लागत होते तुमचे पाय. तुमचं 10वीचं टाइम टेबल लागलं तर त्यानं 10 दिवस पेपरला घेऊन गेला आणि पेपरवरून आल्यावर जेवला. पोरीनो तुम्हाला पाहायला पाहुणे आले, पैशाची मागणी झाली, उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. पोरीनो तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आज कीर्तन संपल्यावर घरी स्पष्ट जा आणि स्पष्टपणे बापाला आजच सांगून टाका माझं त्या मुलावर प्रेम आहे. आम्ही 9वी पासून झक मारतोय, मी त्याच्याशिवाय राहू शकत. घरी जा आणि स्पष्टपणे बापाला सांगून टाका का मी 9वी पासून मी त्याच्या गाडीवर फिरते, माझं त्याचं प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करील, पण पाया पडतो पोरीनो बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा. आता महिला मंडळ उत्तर द्या, मी तुमच्या मुलासारखा आहे, याबद्दल तुमचं मत काय?
तुम्हाला वाटत असेल महाराज मुलीला लई बोलला, त्याचं वाटोळं होऊ द्या माझं वाटोळं, पण पोरीनो महिला मंडळ खरं सांग का, त्याचं बनियन मळालं ना मळू द्या, शर्ट फाटला ना फाटू द्या, त्याच्या पायाला चप्पल नाही ना नसू द्या, फक्त तो गल्लीनं वरमान काढून चाललाय ना तो श्रीमंतच आहे. शर्ट फाटलं तर बापाला काहीच वाटत नाही. पोरीनो बापाला चप्पल तुटल्याचं बनियन मळाल्याचं, कितीतरी मुली बापाला गावाला बाहेर निघला ना टोपीची घडी करून पुरी देतात, टोपी नीट घाला मरू दे, शर्ट चुरगळलाय चुरगळू दे, इस्त्री नाही नसू दे, पोटात भाकर नाही खाईन दुपारी, बापाला कशाच काही वाटत नाही. लय अर्जंट काम असलं ना चहा सुद्धा नाही, आंघोळ केली का निघला, फक्त त्यालाही ना पोरीनो मस्त पैकी गल्ली नाही ना असा वरमान काढून चालू द्या, बस बस, फक्त असा वरमान काढून चालला पाहिजे. तो उपाशी असला तरी फक्त बापाची इज्जत वाचवा, आणि पोरीनो अख्ख्या घराण्याची इज्जत तुमच्या ताब्यात येतात सध्या. तुम्ही आता काही इज्जत कोणाला ठुली, कार्यकर्ते लोक पुढारी लोक नीट ऐका, शिकलेले शिक्षक लोक कॉलेजचे पोरं नीट ऐका, पोरींची पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे, कोणाची, पोरीची, का माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून भावापासून धोका आहे. 1 मिनिट फक्त बसलेले माणसं निवांत विचार करा, 1 मिनिट असा ताण द्या डोक्याला, जगातला कोणता बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो बोला. 10वीची शाळा उशिरा सुटली ना तो रस्त्यावर उभा राहायचा, काय येईना अजून, तासाला गेली ना मुलगी काय येईना अजून, माझी मुलगी मोठी झाली हो मला चिंता आहे हो, हे कोणाच्या डोक्यात आहे बाबा. आणि तो बाप येणं कोण ठरवला, आरोपी. आता हे तरुण पोर आहेत, बहीण मला आहे बहीण तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. आता याच्यातल्या पोराला बहीण आहे, सगळ्यांना बहीण आहे, आपली बहीण 10वीला आहे, आपण 9वीला आहे, तिच्याबरोबर शाळेत जात नाही आपण, दुपारी तिच्याबरोबर डब्यात जेवत नाही, येताना तिला घेऊन येत नाही. अरे तिचा साज जर उशिरा सुटला ना आपला जर लवकर सुटला तर आपण शाळेजवळ थांबून राहणार, बहिणीला घेऊन येणार, सर मारतील म्हणून तिची प्रयोगवही पूर्ण करून देणार, आकृत्या काढून देणार, निबंध काढून देणार. तिच्या कोण चूक झाली तरी आई बापाला सांगायची नाही, सायकल पंक्चर झाली तर आपण लुटीत आणायची, आणि रविवारी आपल्याला सुट्टी असली तरी आपण बहिणी बरोबर तासासाठी. आज तरुण पोराला जर बहीण म्हणत असेल माझ्या भावापासून प्रिय करायला धोका आहे, तर फक्त तरुण पोरं मला उत्तर द्या, जगातला कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल सांगा, कोणता ठेवेल. त्या पोराला वर्गात किंमत आहे ना, तो 10वीला आहे म्हणजे त्याला मानणारी 4 पोरं आहेत, त्याला 4 मित्र आहेत, त्याची बहीण त्याला आरोपी ठरवत असेल तर तो भाऊ वर्गातून संपला, मित्रांमधून संपला. आणि तो वर्गात जातो म्हणजे त्याचं मानसिक संतुलन शिकण्याचं नाहीये, तो मित्रांमध्ये जरी बसला तरी त्याचं मन प्रसन्न नाहीये, त्याला कुणीतरी एक मन खात आहे, अरे मला 4 मित्र मानायला लागलेत पण माझ्या बहिणीने मला आरोपी ठरवलं. कुणी असू दे ना, मी उभा तुम्ही बसले हो, त्या मुलाचं अंतःकरण शैक्षणिक वर्गात रमत नाही. काय मत आहे तुमचं? तो वर्गात जातोय केवळ दबाव, वर्गात जातोय कर्तव्य म्हणून, पण त्याचं एकाही गोष्टीत लक्ष लागत नाही. 4 मित्र हसायला लागले तर त्याचं मन लगेच शंका घेतं, अरे माझ्या बहिणीबद्दल बोलत्या का. 4 मित्र हसायला लागले तो हे नक्की माझ्या बहिणीबद्दल. मग सांगा पोरीनो, आज ईश्वरासारखा भाऊ जर तुम्हाला आरोपी वाटायला लागला तर तुम्ही ही, आणि कोणती पळून गेलेली पोरगी सुखी आहे, तिचा संसार सुखी झालाय असं मला बोटवर करून एखादीनं सांगा का मी पळून गेले पण सुखी आहे, ते अख्खा संसाराचा खर्च मी एकटा करतो. बंगल्यात जाऊन जातीन गावंड्याच्या हाताखाली इटाराय जायचं म्हणजे तुला प्रेम करते, बंगल्यातून गेली ऊस तोडाय गाडी चालली, दिल दिया है ईट भी देंगी. अरे ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केलेत ना, लफडे लुफडे, दरवाजे लावून भांडे घासितात रे. काची प्रियशीन काच काय आलंय, घड्याळ गाण ठेवू पोरं पेट्रोल टाकीतात, घड्याळ गाण ठुई
बरी नाही अंडरपॅन्ट ठेवली दुपार पोट. पुरीनो तुमच्या इतके चांगले दिवस येणार आहे. तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी 2-3 वर्षात रांग लागणार आहे. मुलगा दे, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग. आणि तरुण पोरांना सांगतो, पोरांनो हे प्रेम बीम ह्या ज्या गोष्टी आहे ना या सक्सेस नाहीत. सक्सेस नाही. आपण म्हणतो बा प्रियशी माझ्यावर प्रेम करते, चुकीचं आहे. ते चुकीचं आहे. आपल्यावर प्रेम करणारी प्रियशी आपल्या पैशावर प्रेम करते का आपल्यावर करते? पैशावर. ते आपल्यावर प्रेम करायला येडे काय. आणि आपलं येडं म्हणतं ती माझी नाही ना, कुणाचीच होऊ शकत नाही. ती 2-4 जणांची झाली, तुला 4था नंबर येड्या. प्रियशी नाही. नाही नाही कोणत्या माझ्या समोर बसलेले प्रियकर आता इथं 2-4 प्रियकर आहेत. तुम्ही म्हणे मला चेहरे होऊन करतं, मला नाही सांगायचं. मी असं बसल्या बसल्या सांगणार. हे बाई इथं 2-3 दिवशी येणार आहेत. एका मिनिटात पण नाही ना आपल्याकडून नाही. मी असं नजरेनं माणूस पाहिला ना तो 7वीला आहे. मराठी मिडियमला आहे तू, सेमी इंग्लिश. हां तेव्हा ते इंग्लिश मिडियमला आहे, तेव्हा ते मराठी इंग्लिश मिडियमला आहे. लगेच लक्ष सांगणार मी हे भाई मराठी मिडियमला आहे, तेव्हा हे मराठी मिडियमला आहे. मराठी मिडियम लगेच सांगणार मला. असं टोटली इतिहास सांगणार मी माणसाचं. तेव्हा ते मराठी मिडियमला आहे. लगेच सांगणार एका मिनिटात. तेव्हा ते सेमीला आहे का नाही. तिघं सेमीला आहे. तेव्हा ते मराठी मिडियमला आहे. लगेच त्यांनाही म्हणावं आहे का नाही. हां मग हा बा सेमीला आहे, हा मराठी मिडियमला आहे. तू 7वीला आहे ना, 8वी. हां तेव्हा चुकणारच नाही आपल्या नजरेत. ह्या बाई इथं 2-3 दिवशी येणार आहेत. इथं 1-2-3 प्रियकर आहेत. ह्या बाई इथं 2-4 जुगार खेळणार आहेत. एका मिनिटात सांगणार मला. इथं 1-2 प्रियशीच्या भावाचा मार खायले 2-3 नाही म्हणत. नाही आपलं मी मला उगाच हे उरकत नाही. नाही तर भविष्य एका मिनिटात सांगणार. म्हणजे मला हे बंद करावं लागलं आणि ते सुरू करावं लागलं. लगेच सांगणार महाराज लगेच. ही बाई पोरगी इंग्लिश मिडियमला आहे तेव्हा लगेच सांगणार. तेव्हा ते इंग्लिश मिडियमला आहे, तेव्हा हे इंग्लिश मिडियमला आहे. लगेच सांगणार. असं लगेच सांगणार. हां लगेच सांगणार. तेव्हा मामाला एकच मुलगी आहे ना, तेव्हा हे बाई याच्या मामाला पोरगी नाही तेव्हा नाही आहे. त्याच्या मामाला पोर नाही आहे ना. मग त्याच्या मामाला एकच आहे. त्याच्या मामाचं लगीनच होईल ना त्यामध्ये. लगेच सांगणार. त्या मामाला मुलगी एकच आहे ना, तेव्हा मग असं नजरेतून सांगणार मी. असं माझ्या नजरेत बसला ना, हे बाई यांनी रात्री 3 डिप्लोमॅट मारले. एका मिनिटात सांगणार. तुम्ही फक्त मला एवढं सांगा बसलेले माणसं मी बोललेलो एखादं खोटं आहे का याच्यातलं. लहान आले पोरं सरळ असं पटकान. आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो. ए लहान आले पोरं सरळ असं पटकान. लहान आले पोरं पटकन बोला. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावाने खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3. करेक्ट.
या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. या सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. आणि ह्या महिन्यात डीजेला आलेलं इंदुरीकरचं नवीन गाणं आणि इंदुरीकरचं गेल्या वर्षाचं लग्न सराईतलं गाणं. गेल्या वर्षी एक गाणं होतं इंदुरीकरचं डीजेला ऐ ऐ ऐ. आणि यंदाच ए 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? जोरात बोला. गरज आहे त्याला मोबाईलची. मग त्याचा बाप ना आलाय का पोरगा? बाप करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस ना आलाय की आपला अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. आई. हा मागच्या महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद यार. गुरुवार केले का 4 बी? काही फरक पडला? पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जावला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गड भारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ लिंबू पीळ. माझे कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. काही एकटाच हसतो घरी गेलो होतो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाचे असतात. बामटे करेक्ट. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात, आणि जी हळूच बोलतात ती लफडेबाज असतात. ए देवा. या भोर पाटलांनी आयोजित केलेल्या 12 वर्षाच्या साईबाबा पालखी सोहळ्यात त्यांचा नियम पुरा कर. कोणता? साईबाबाने 12 वर्षे यांच्याकडून सेवा करून घेतली. फक्त देह गेला तरी चालेल, पण या साई भक्तांची साईबाबावरची कृपा कमी होऊ देऊ नको, श्रद्धा कमी होऊ देऊ नका. आणि पाया पडून सांगतो, देवांमध्ये भेद करू नका. काही म्हणतील साईबाबा पालखी जातो मी, मग पांडुरंगाच्या पाया पडत नाही. असं नाही करायचं. पाणी कुठूनही निघू द्या, सागरालाच मिळते. पूजा कोणची करा, पांडुरंगालाच जाते. पाणी कुठूनही निघालं तर ते कुठं जाणार आहे? सागराला. आणि दागिना कोणताही करा, त्याचं मूळ सोनच राहणार आहे. महिला म्हणत तुम्ही गुरुवार करा, मंगळवार करा, असं माझं म्हणणं नाही, करू नका. पण ती रुक्मिणी मातेला सेवा जाणार आहे. फक्त सेवा करण्याला किंमत. काय म्हणतील मी खंडोबाचा भक्त असल्यामुळे भैरवाच्या पाया पडत नाही. पागल आहे तू. तुझ्या कुठं डोकं लावतो? हलकटांशी डोकं लावून काय करता? काही माणसं म्हणते आपण पालखीला जातो ना तेव्हापासून एखादंच धरीत नाही. नको धरू तू. पण साईबाबा पुढे उभा राहिला ना, त्याच्यात पांडुरंग ती पाय. बस बस. वाद कधी संपतो? आणि तरुण पोरांना पोरींना सगळ्यांना सांगतो, भांडणाचा मुद्दा आला का माघार घ्यायला शिका. त्याच्यात जय आहे. माघार घ्यायची. शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त सरांच्या पाया पडायचं. सर परत करणार नाही. वाचला भेट पेपर सुटल्यावर. आल्या बाजारात म्हशी 150 रुपये म्हैस. हातानं झटी, हातानं नम्र व्हायला शिका. नवरा बायकोचं भांडण झालेलं नाही कडाक्याचं. फक्त बायको को 2-3 मिनिटं पाहत राहायचं, बोलायचंच नाही काही. तिचा पावर कमी होऊ द्या. ती पिसळली का यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मेली ती. 30 वर्ष जाऊन बसली. महाराज सध्याच्या काळात महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करते. आता या 15 वर्षात पोलिसांनी 70% समाज आकळावलाय.
अरे पंप लुटणारे बलात्कार करणारे फार नीट झालेत. आता बापही बिंडोक झालेत. काही काही बापच जाते पोलीस स्टेशनला. आपली पोरगी गेली हो, ते PSI ना असा हात घेतला पाहिजे त्याला, इकडे आतल्या खोलीचा. पोरगी गेली ना, तो इकडे दांड करा तेच त्याच्या हातात. तू कुठं कुंभ मेळ्याला गेलता? हलकटा माया का तक्रार घेऊन आला. त्या पुरीचा बाप रिपीट केला पाहिजे पहिला खोलीत घालून. आणि पुरींवर महिला मंडळ हसण्यावरी गोष्टी नेऊ नका, कंट्रोल करा. आता तुम्हाला राग येईल, तुम्ही मला मेला म्हणा, रांगडा म्हणा, उलथुद्या म्हणा, पण एक दिवस मापानं जगायचं असेल तर आता घरी गेल्यावर 2 मिनिटं पुरीला जवळ घ्या, फॅन लावून बसा जरा सोफा शीटवर. कारण मी काय म्हणणार आहे हे ऐकल्यावर तुमचं शुगर वाढेल. एक, मुलीचं जरा दप्तर चेक करा शाळेतलं, जरा वर्गातल्या वह्या उचका. काय जागृत गृहपाठ आहेत शेवटच्या पानावर, ते वाचल्यावर तुला सुद्धा वाटतं मी शाळेत जावं का काय. एकदा मुलीचे गृहपाठ वाचा, एकदा मुलीच्या मोबाईल मधले मेसेज वाचा, निवांत चष्मा बिस्मा लावून रिलॅक्स. मोबाईल मधला बॅलन्स बघा. आपण 100 दिले ते त्याच्यात 500 आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली जरा चौकशी करा. 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे जरा. STचा पास पंच करा आणि आता हसाल. या कुटुंबाचा आदर्श घ्या. गायक वादक सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन